प्रकटली अपाद मस्तक आपोआप मिटले डोळे वर्षती ते मग आनंद जळे आणि उर्मीच्या निबळे कंप सुटला अंगी रोमांचित झाला घामाने चिंब भिजला मोत्याचा जसा घातला अंगरखा त्याने ऐकून त्या उपदेशा संजयाची मिटू पाहे जीवदशा परी आज्ञे कारण व्यासांच्या खाशा सजग राहिला स्मरून व्यासांची बोली संजयासी सजगता आली देहबुद्धी जागृत झाली त्याची पहा मग तयाने डोळे पुसले आणि घामासही दूर केले मग तो बोल बोले धृतराष्ट्राला भगवंताचे शब्द बीज होत संजय मशागत केलेले शेत बघा श्रोतियास होईल प्राप्त ज्ञान आता म्हणून अवधान ते द्यावे आणि आनंदी प्राप्त व्हावे बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ म्हणून विभूतीचा ठाव अर्जुना दावील तो राव तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा असा हा 9वा अध्याय इथे संपलेला आहे आणि या शेवटच्या ओळीमध्ये माऊली म्हणते की आता तो भगवंत विभूतींविषयी माहिती देईल आणि मग पुढचा जो 10वा अध्याय आहे तो आहे विभूती योग भगवंता तू आत्मबोध करविता आत्मविद्येचा दाता परेहून परता परमेश्वरा करण्या अज्ञानाचा नाश समर्थ तूच जगदीश तुर्रेचा तो प्रकाश भगवंता तू करतोस जीवाचे कल्याण प्रकटवून आत्मज्ञान म्हणून तुझला नमन भगवंता माझे तू साधकांचा आधार आत्मतत्व तू अपार वेद उपनिषदांचा सार तुझ ठाई भगवंता करता तुझे भजन होई भवचक्राचे भंजन अखिल विश्वाचे उगमस्थान गुरु राया तू गुरुने देता भयवचन शिष्याशी होते कल्याण आणि नवरसांचे प्रकटन तेथे होई अंतरी प्रकटता अनुभूती मुकाही होत से वाचस्पती असामान्य ग्रंथ निर्मिती होई तेथे तुझा आशीर्वाद लाभता अंतरी आत्मतत्व प्रकटता मग शिवाचीच योग्यता तया अंगी ऐसी तुझी कीर्ती महान कैसे करू तुझे वर्णन सूर्यासी का उठन लावले कोणी कैसे कल्पवृक्षा सजवावे काय पक्वान्न क्षीरसागरा द्यावे कापुरा सुवासिक करावे ऐसा सुगंध कोठे चंदना उठी लावणे अमृता जेऊ घालणे आकाशी ते चढणे घडेल कैसे करण्या तुझे प्रकटन असमर्थ सारी साधन रहस्य हे जाणून नमितो तुझला मन बुद्धीच्या कारणे जर होईल तुझे प्रकटने ते तर भांग पिऊन बोलणे जाणतो मी करणे तुझे वर्णन ते सोन्यावर चांदी चढवण म्हणून तुझला शरण आलो देवा मी दास निवृत्तीचा मजवरी उपकार तयांचा म्हणून संवाद कृष्णार्जुनाचा सांगतो मी उपमन्यूने दूध मागता क्षीरसागरच दिदला पुरता ऐसी तुझी उदारता जाणतो मी ध्रुवाचे ते रुसणे आणि तया तू उदारपणे खाऊ ध्रुव पदाचा देणे लीला तुझी ब्रह्मज्ञान श्रेष्ठ सर्व ज्ञानात तेच प्रकटले मज अंतरात म्हणून भगवद्गीता ओवीत सांगतो मी शब्दांच्या त्या वाक्यात आत्मध्यान नाही येत परी शब्द बनून अमृत प्रकटतील येथे देहबुद्धीती संपता स्वप्न सुषुप्ती ओलांडता मनी आकळली गीता अंतरी माझ्या
जया पडे अंतरीच जानने न शब्दी तयाचे येणे पण मी बोललो धीटपणे असावी क्षमा मजला तुझ्या कृपा कारणे घडले गीतेचे ओविबद्ध होणे मी पूर्व खंड तो सांगणे कृपा तुझी पहिल्यात अर्जुनाचा विषाद दुसऱ्यात केला सांख्य योग विशद कर्मयोगातील भेद दावूनिया तिसऱ्यात कर्म सांगितले चौथ्यात ज्ञानासह वर्णिले पाचव्यात पुन्हा गौरविले ज्ञान रहस्य सहाव्या त्या अध्यायात आसनापासून ब्रह्मैक्यापर्यंत अष्टांग योगाचा वृत्तांत सांगितला आहे कैसी असे ती योगस्थिती काय ती योग भ्रष्ट गती या सर्वांची चर्चा ती तो अध्याय 6वा सातव्या अध्यायात प्रकृतीचे स्वरूप सांगत 4 भक्तांची ती रीत वर्णिली आहे नंतर प्रयाण मुहूर्ताचे वर्णन ब्रह्म कर्म अध्यात्म सांगून अधिदैव अधिभूत अधियज्ञ 8व्यात आहे वेद अस्ति असंख्यात पण सार जे वेदात तो सांगितला लाख श्लोकात महाभारती गुह्य जे अध्यात्माचे संवाद कृष्ण अर्जुनाचे सार 700 लोकांचे 9व्यात आहे असं 9व्या अध्यायाचं महती मौलींनी ते परत सांगितली की या 9व्या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचं सार सांगितलं आहे आणि पुढच्या ओवीत माऊली म्हणते 9वा अध्याय सांगताना भय उपजले होते माझे मना मी माझा मोठेपणा सांगत नाही आणि माऊली ही गोष्ट इथे स्पष्ट करते की हा 9वा अध्याय सांगताना ते जे काही खऱ्या परमात्म्याला सोडून खोट्या परमात्म्याला भजन जे चालू आहे जे सकाम आणि सगुण असं अध्यात्म इथे पसरलं आहे त्याच्यावर माऊलीने अत्यंत कठोर अशी टीका केली होती आणि म्हणून इथे माऊली असं म्हणते की 9वा अध्याय सांगताना भय उपजले होते मना मी माझा मोठेपणा सांगत नाही राब गुळ साखर एकाच रसाचे प्रकार पण चवीत फरक पार त्यांच्या जसा काही ब्रह्मस्थिती वर्णितात काही ब्रह्मरहस्य सांगतात काही विरुण ते जातात बोलता ब्रह्म काय सांगू महत्व 9व्याचे सार जे संपूर्ण गीतेचे सत्य चिंतन निर्गुणाचे प्रकटले येथे वशिष्ठाची छाटी तळपविली विश्वामित्रे प्रतिसृष्टी केली रामाने समुद्रावरून नेली वानरसेना हनुमंते सूर्यासी धरिले अगस्तीने सागरा गिळले तैसे अनिर्वाच्य प्रकटले मुखातून माझ्या राम रावण लढले कैसे ते राम रावणा जैसे तैसे अध्यात्म कैसे ते 9व्यात बा 9व्यात जे सांगितले ते जयांनी जाणितले तयासीच बा उमजले गीता तत्व ऐसे 9 अध्याय पहिले मी स्पष्ट करून सांगितले आता 9 जे उरले ते ऐकाल तुम्ही आता 10वा आरंभ होईल भगवंत विभूती सांगतील रसाळ ज्ञान ऐकाल तुम्ही आता प्रकटवून आपल्या वैभवास मराठी जिंकेल शांत रसास आणि ओव्या त्या खास प्रकटतील येथे मूळ ज्ञान संस्कृतात तेच प्रकटले मराठीत फरक तो दोहात नाहीच मुळी जसे लावण्य जातिवंत ते दागिन्यांना शोभा अंत आणि दोन्ही ते खुलतात एकमेका कारणे तैसे मराठी आणि संस्कृत एकच सत्य सांगतात शब्दी पहा अंतात ते आत्मतत्व निराकार घेईल आकार आता निर्गुण गुणात प्रकटणार
शब्दातीत होऊन शब्दाकार येईल येथे. आधीच मराठी सौंदर्यवान त्यात आत्मतत्वाचं प्रकटन, म्हणून ते ओवी बनून प्रकटले आज. भगवंत गुरु जो चराचराचा प्रसाद देण्या आत्मतत्वाचा, सखा तो अर्जुनाचा बोलता झाला. भगवंत म्हणे अर्जुनास, तू पात्र आत्मज्ञानास, म्हणून तुझं ज्ञान ते खास सांगतो आहे. आणि मग भगवंत सांगतात, भगवान वाच, मागे जी गोष्ट सांगितली ती तुझी परीक्षाच घेतली. मी चाचपून पाहिली पात्रता तुझी. घटी थोडे उदक घालावे, ते न गळे मग पूर्ण भरावे. तैसा तू ऐकतोस मनोभावे, म्हणून सांगतो तुझला. कोण्या अपरिचिता परीक्षले, मग तया मुनी मने मले. तैसे मी तुझ दिधले सर्वस्व माझे. अर्जुनासे प्रेमाने पाहून बोलला मग तो भगवान. जसे पर्वतापाशी येऊन वर्षतसे मेघ. भगवंत अर्जुनापाशी आला आणि मग तयासी बोलला. आधीच मी जो उपदेश केला तो ऐक पुन्हा. दरवर्षी शेतात पेरणी करावी, दरवर्षी शेतात पेरणी करता, पीक ते चांगले वाढता. मग मशागती करता न वाटे कष्ट. वारंवार तावून काढता, वाढे सोन्याची ती शुद्धता. वाढणे सोन्याची शुद्धता तेजदायी. अर्जुना बा तू नरवीर, मी नसे करत तुझवर उपकार. ती माझ्याच संतोषा खातर बोलतो आहे. जैसे बालका घालावे अलंकार, न जाणेच जो शृंगार. परी सुख ते अपार माते ठाई. तैसे तुझ सांगता ज्ञान, प्रकटते माझे मनी समाधान. पाहून तुझे कल्याण तृप्ती माझी. अर्जुना तू प्रिय मज खचित, पडलो मी तुझी स्नेहात. म्हणून काही केल्या तृप्त होत नाही. तेच तुझशी सांगणे, केवळ तुझी स्नेहा कारणे. कर श्रवण एकाग्र चित्ताने आता अर्जुना. परमरहस्य ते अध्यात्माचे, पहा सांगतो तुझ साचे. रूप घेऊन शब्दांचे प्रकटेल येथे. परी अर्जुना तू माते, जाणत नाही सपुरते. येथे जे विश्व भासते ते मीच गा. येथे वेद मुके झाले, मन पवन ते पांगुळले. आणि रात्री विन मावळले चंद्र सूर्य. गर्भ जसा उदरीचा, तयान पत्ता मातेच्या वयाचा. तैसा बोध मम स्वरूपाचा, देवाही नाही. अशक्य जलचरे सागरी मोजन, नि चिलटाने ओलांडणे गगन. तैसे नाही माझे ज्ञान या महर्षींना. मी असे तो कोण, कोणापासून माझा जन्म. याचा शोध तो घेऊन थकले सारे. महर्षी आणि देवगण तया नसे माझी जाण. जयांचे मी उगमस्थान, ते कसे जाणतील मजला. ओहळ डोंगरी चढती, वा होई शेंडा मुळाची भेटती. तैसे विश्वच होऊन जाती, ते जे जाणती मजला. जर पान वटवृक्षास जाकील, तरंगात समुद्र सामावेल. वा पृथ्वी ती लपेल अनु माझी. महर्षी देव अथवा जीवाने, लागे मीच होऊन जाणे. मज जाणण्या पडे होणे आकाश अर्जुना. सोडून लौकिकाची चाल, जो मन इंद्रियासी सोडेल. तयाचाच जीव भाव सांडेल जाणता मजला. जीव भावा मुरड घालून, सूक्ष्म देहासी ओलांडून. पंचमहाभूते जाता विरुण, तो मीच होई. तेथे तो मीच होऊनी, स्वतःस अनुभवनी. चैतन्य एकत्व पाऊनी, तो ब्रह्म होई. मीच तो आदि अपार, सकळ लोक महेश्वर.
असे अंतरी जाणले तर कल्याण माझे. जैसा पाषाणात तो परिस वारसी अमृत सिद्धरस, तैसा मनुष्यात सरस ज्ञानी माझा. ते बिंब जसे ज्ञानाचे, तयाचे अवयव कोंब अमृताचे. अस्तित्व तया ठाई देहाचे, तो भाग लौकिकाचा. जसे हिऱ्याची ती जात, तो झाकला जरी कापुरात, वा धरला पाण्याच्या धारेत नचभंगे तो. तसा मनुष्य देहात असला जरी तो वावरत, काम क्रोधाचा तो वात नाही तेथे. तया सोडून जाई पाप, जसे जळत्या चंदना सर्प. मनातील वीरता संकल्प भेट माझी. जाणावे कैसे मजसी, ऐसे जर आले तव चित्तासी. तर मग माझ्या भावासी ऐक आता. जगी जो जो अनुभव येतो, तो सर्व मीच असतो. सर्व अस्तित्वाचा आविष्कार तो मज ठाई. ते प्रथम जान बुद्धी, जे ज्ञान जे निरवधी. असमोह सहन सिद्धी, क्षमा सत्य. मग शमदम दोन्ही, सुख दुःख ते वर्ते जनी. परिराग द्वेषाचा भाव मनी, तयांचे अर्जुना. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता. तृप्ती तब पांडुसुता दानजे. अगा यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती. ते मजपासूनच होती मनाच्या ठाई. जीव पशुपक्षी प्राणी, तसेच वेगळाले मानी. उपजती माझी या ठिकाणी, परी न जाणती मजला. प्रकाश आणि कवडसे, हे सूर्यास्तवची जसे. प्रकाश उगवता दिसे, मावळता अंधार. ज्या मनी भावाचे प्रकटन होते, ते मला न जाणते. म्हणून मनी भावाचे असणे ते दुर्दैव अर्जुना. ऐसी माझी या भावी, ही जीवसृष्टी आगवी. गुंतली असे जाणावी पंडुकुमारा. इथे माऊलीने असं स्पष्ट केलेलं आहे की आपल्या मनामध्ये जे निरनिराळे भाव असतात, सुखदुःखाचे, यश अपयशाचे, हिंसा समतेचे, भय निर्भयतेचे, रागद्वेषाचे, तर हे सगळं जे काही आहे, म्हणजे मनात जोपर्यंत काहीतरी अनुभव येतो, मनात जोपर्यंत काहीतरी विचार आहेत, भाव आहेत, भावना आहेत, कल्पना आहे, संकल्प आहेत, विकल्प आहेत, आशा आहे, निराशा आहे, मनात काहीही असो, मन जोपर्यंत कार्यरत असतं तोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही. याचा अर्थ मन निर्विकार झालं पाहिजे, निर्विचार झालं पाहिजे, शांत परम शांत झालं पाहिजे. आणि असं हे जे काही अध्यात्माचं रहस्य आहे की मन निर्विकार आणि निर्विकल्प झालं पाहिजे, निष्काम झालं पाहिजे. आणि या निष्काम मनात मग जागृती स्वप्न सुषुप्तीचं निरास हा आपोआप होतो आणि परमात्म्याशी एकरूपता अनुभवायला येते. आणि म्हणून या दोन ओव्या आलेल्या आहेत की ज्या मनी भावाचे प्रकटन होते, ते मन मला न जाणते. म्हणून मनी भावाचे असणे ते दुर्दैव अर्जुना. ऐसी माझी या भावी, ही जीवसृष्टी आगवी. गुंतली असे जाणावी पंडुकुमारा. हे सगळे अध्याय ज्या ज्या गोष्टींमुळे आत्मज्ञान होत नाही ते स्पष्ट करणारे हे सगळे अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये माऊलीने माझ्याशी एकरूपता न होण्याचं कारण काय आहे, परमात्म्याशी एकरूपता न होण्याचं कारण काय आहे, हे स्पष्ट करत 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 एक एक अध्याय पुढे जात आहे. हे अध्याय वाचताना, अभ्यासताना ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की कोणकोणत्या गोष्टी अडथळा म्हणून सांगितलेल्या आहेत आणि ज्या ज्या गोष्टी अडथळा म्हणून सांगितलेल्या आहेत त्याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे आणि ते अडथळे दूर केले पाहिजे.
म्हणजेच आपलं मन जे सदैव कार्यरत असतं, मनात सदैव विचार, भावना, संकल्प, विकल्प, इच्छा, वासना प्रकटत असतात. या सर्व बाबी, हे सर्व भाव हे परमात्म्याच्या एकरूपतेच्या आड आहेत. आणि म्हणून आपल्या मनातली सर्व हालचाल शांत झाली पाहिजे, मन परम शांत झालं पाहिजे. आणि हे आपलं आपणच करू शकतो, दुसरं कोणीही आपल्यासाठी करू शकत नाही. आपलं मन आपणच निर्विकार करू शकतो, आपणच निष्काम करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या मनाचं निरीक्षण करावं लागेल, आपलं मन आपल्याला समजावून घ्यावं लागेल, आपल्या मनाची कार्यपद्धती समजावून घ्यावी लागेल, आपल्या मनाचे दोष समजावून घ्यावे लागतील. आणि आपण या भवचक्रात कसं अडकतो या मनामुळे हे समजावून घ्यावं लागेल. आणि मन हेच आपल्या परमात्म ज्ञानाशी अडथळा करणारी गोष्ट आहे, हे लक्षात घेऊन मनाचा निराश होऊ द्यावा लागेल. असं हे सगळं माऊलीने इथे सांगितलेलं आहे. आज आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.